नाहीतर उद्या हेडलाईन अजित पवार शरद पवारांवर घसरला. मी आठवतोय बारामतीमध्ये 4-4 वेळेला मुख्यमंत्री पवार साहेब असताना त्या काळामध्ये पवार साहेबांना आरटीओचं कार्यालय करता आलं नाही, पण दादांनी अकलूजमध्ये आरटीओचं कार्यालय केलं. पण नंतर म्हणलं राव तिकडं आरटीओ कार्यालय झालं, मग मी उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीला तुमच्या नंतर आम्ही ते आरटीओ कार्यालय केलं. हे खरं आहे ना. कदाचित पवार साहेबांना राज्याची देशाची जबाबदारी असल्यामुळं साहेब इतक्या बारकाईनं बघू शकले नसतील, नाहीतर उद्या हेडलाईन अजित पवार शरद पवारांवर घसरला. मी आपलं खरं ते सांगायला जातो. माझ्या माग बिनकामाचं काहीतरी चाललेलं असतं. तरी प्रत्येक वेळेला भाषणाच्या आधी म्हणतो आता व्यवस्थित शब्द बोलायचा बाबा.